आंबेगाव येथे लहानग्यांची भरली मोठी बाजारपेठ। दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव व शाळा व्यवस्थापन समिती आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर आनंद सुरवसे यांनी प्रास्ताविक केले। आनंद बाजाराचे उद्घाटन इर्शाद सय्यद व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शहाजी आबा दळवे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमासाठी सरपंच सुशील कुमार दळवे, उपसरपंच नानासाहेब साळुंके, डॉक्टर राजेंद्र काळे, अरमान फुटवेअर गोडगावचे मालक रमजान सय्यद, नेताजी दळवे, रमेश साळुंके, गणेश माळी, गणेश मते, शाकाहारी ढवळे, संपत ढवळे तसेच जवळगाव शाळेचे मुख्याध्यापक विष्णू मस्के, माजी अध्यक्ष अशोक कापसे, अक्षय चव्हाण, सुरेश मुटकुले, अण्णा मस्के व कल्याण काळे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुईच्या शिक्षिका श्रीमती सुवर्णा डोरे, अंगणवाडी मदतनीस उषा दाभाडे, गावातील प्रतिष्ठित व शिक्षणप्रेमी सर्व नागरिक तसेच सर्व माता भगिनी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मुलांच्या व्यावहारिक ज्ञानामध्ये भर पडावी, नाणी नोटा यांची ओळख व्हावी, परिसरातील भाज्यांची ओळख व्हावी यासाठी बाल आनंद बाजाराचे आयोजन केले होते। आनंद बाजाराचे महत्त्व पटवून देऊन मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव शेंडगे गुरुजी यांनी केले। आनंद बाजारामध्ये 39 स्टॉल लावण्यात आले होते। त्यामध्ये अंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी, चिकन 65, फिश फ्राय, भाजीपाला, इडली सांबर, पाणीपुरी, दालच्या भात, भजे, वडापाव, पॅटीस, चकली, चक्की, म्हैसूर, पाकवड्या, शेवग्याच्या शेंगा, पाणीपुरी, शेपाची भाजी, काकडी, अंडा बॉईल, फुटाणे, गुलाबजामुन, बासुंदी, शेव, चिवडा, शेंगदाणा, स्टेशनरी वस्तू, मंचुरियन, भेळ, कुरकुरे, सौंदर्य प्रसाधने, खेळणी असे अनेक प्रकारचे स्टॉल उभा करण्यात आले होते। यावेळी सर्व ग्रामस्थांनी खरेदी केली व चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेतला। महिला वर्गाने भरपूर खरेदी केली। या आनंद बाजारातून मुलांना भरपूर आनंद मिळाला। बाजारात एकूण 13,979 रुपयांची उलाढाल झाली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक व ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली। या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व पालक व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व विद्यार्थी यांचे श्रीमती गाडे यांनी आभार मानले व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। आज जिल्हा परिषद शाळा आंबेगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या वतीनं आज आनंद बाजारचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले होते। तसं पाहिलं तर या लहान चिमुरड्यामध्ये एक व्यावहारिक ज्ञान मिळावं, त्यांना व्यवहारामध्ये असणारी गणितं याचंही ज्ञान मिळावं व त्यांच्यामध्ये असणारी व पालकांमध्ये असणारी जी कला आहे, तसं पाहिलं आपण तर अनेक आयटम जे आहेत ते आपण आपल्याला हॉटेलमध्ये अशा पद्धतीचे मिळत नाही। असे चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आपल्याला पदार्थांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं। तसेच शेतामधून आलेलं जे ताजं माळवं आहे, भाजीपाला आहे, त्याच्यामध्ये खराब कोणता, काकडी कोणती किडलेली आहे याचंही विद्यार्थ्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन गुरुजी आपल्याला या पद्धती यामध्ये लाभलेलं आहे। तर आताच मी एका मुलाकडे, लहान मला वाटतं तो दुसरीलाच आहे, त्याच्याकडे काकडी घेत असताना एक कडू काकडी होती, किडलेली काकडी होती। मी तशीच नजरजाग करून त्याच्यावरती ती खरेदी केली तर त्यानं त्या कॅरीबॅगमधली काकडी जी आहे ती काढून मला बदलून दुसरी काकडी दिली। याच्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये असणारा प्रामाणिकपणा जो आहे तोही त्याचा एक गुण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो। विविध आयटम असतील यांचीही आपण सर्वांनी या ठिकाणी आनंद घेतलेला आहे। तर आवर्जून जिल्हा परिषद शाळा जवळगाव व शाळा व्यवस्थापन समिती जवळगाव यांनीही आपल्या या गावाला भेट देऊन आनंद बाजाराचा आनंद द्विगुणित केलेला आहे। गुरुजी सुद्धा त्यांचं सहकुटुंब घेऊन या ठिकाणी आनंद बाजाराचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत। तरी सर्वांना मी या निमित्त सदिच्छा देतो व ग्रामस्थांनी भरपूर असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव या ठिकाणी आनंद बाजार भरवण्यात आला आहे। त्या आनंद बाजारासाठी शाळा समिती आणि सर्व ग्रामपंचायत सरपंच हे उपस्थित राहून आज या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि प्रत्येक मुलाची जिज्ञासावृत्ती त्यांनी जाणून घेतली, त्याबद्दल त्यांचेही आभार। आणि
हा कार्यक्रम द्विगुणित करण्यासाठी, आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्वांनी सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल शाळा संघ समितीचे माजी अध्यक्ष श्री शहाजी आबा दळवे, सरपंच सुशीलकुमार दळवे, शाळा संघ समितीचे अध्यक्ष आनंद सोळसे सर यांनीही या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल सर्वांचे शाळाच्या वतीनं आणि शाळा व्यवस्था समितीच्या वतीनं खूप खूप आभार आणि धन्यवाद। येथे आदरणीय मुख्याध्यापक, सर्व मान्यवर, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शहाजीआबा दळवे, सर्व आंबेगावकर ग्रामस्थ, आंबेगावचे प्रथम नागरिक प्राध्यापक सुशीलकुमार दळवे सर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मस्के सर, सर्व शालेय व्यवस्थापन समिती, आपल्या सर्वांचे प्रथम मी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मुलांचा हा जो आनंद आहे, जो जगण्याचा आनंद आहे, जे व्यावहारिक ज्ञान आहे, हे व्यावहारिक ज्ञान, त्या व्यावहारिक ज्ञानामधला आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी, व्यावहारिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी, समाजाशी एक वेगळ्या प्रकारच्या आंतरक्रिया चांगल्या प्रकारे कशा घडून येतील याकरिता या आनंद बाजाराचं आपल्याला महत्त्व सांगता येईल। या आनंद बाजारासाठी आपण सर्वांनी अत्यंत उत्तम असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। आणि शालेय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदरणीय श्री शेंडगे सर यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या आनंद बाजाराचं आयोजन केलं, त्याबद्दल आदरणीय श्री शेंडगे सर आणि मुख्य सहशिक्षिका गाडे मॅडम यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे मत व्यक्त संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जिल्हा परिषद आंबेगाव येथे आनंद बाजार भरवण्यात आला आणि सरांनी हे आनंद बाजार भरून सर्व ग्रामस्थांना जे आनंद मिळवून दिला ते आजपर्यंत कधीच आम्हाला मिळाला नाही आणि सरपंच, उपसरपंच यांनी भरपूर या आनंद बाजारासाठी भरपूर सहकार्य केले, त्याबद्दल मी सर्वांचे दिलगिरी व्यक्त करतो। धन्यवाद। जिल्हा परिषद शाळा आंबेगाव येथील मुख्याध्यापक श्री शेंडगे सर यांनी 2 दिवसापूर्वी सर्व पालकांना सूचना दिल्या होत्या की आनंद बाजार आज भरवण्यात येणार आहे। तरी पालक या नात्याने सर्व मुलांनी सर्व पालकांना पहाटे 4 वाजल्यापासून सर्व पालकांना उठवून जो आनंद बाजार साजरा करायचा होता त्याच्याबद्दल मुलांनी सगळं भरपूर उत्साह दिलेला आहे आणि पालकांना पण भरपूर प्रतिसाद दिलेला आहे, चांगल्या प्रतिसाद दिलेला आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आंबेगांव में आनंद बाजार साजरा किया है। आनंद बाजार में गांव के सभी ग्रामस्थ ने भरपूर आनंद उठाया और इसमें सब ने सहभाग लिया। इसके लिए मैं आंबेगांव ग्रामस्थ की सबसे ज़्यादा आभार मानता हूँ और इसमें मुख्याध्यापक, सरपंच, इन्होंने उपसरपंच और ग्रामस्थ ने बहुत सहकार्य किया, इसलिए मैं बाद में इनका शुक्रिया मानता हूँ और मैं 2 शब्द खत्म करता हूँ। मधला खरंच आनंद उठला। तर ह्याच्यात मच्छी फ्राय, परत पाणीपुरी, पापड, दालचा राईस, बिर्याणी, बरेच आयटम आवडलेत। लाडू, शेंगदाण्याचे लाडू, लहान मुलाचे व्यवस्थित कार्यक्रम पार पडला। आनंद बाजारमध्ये आनंदच वाटला आणि पोट भरून निघालो आम्ही आता। धन्यवाद सर।